हाय, हॅलो, मी नम्रताज व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. मला खूप दिवसाचं यूट्यूब चॅनल ओपन करायचं होतं आणि ते केलेलं आहे. तर आता प्लीज तुम्हाला खूप विनंती आहे की सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण हा व्लॉग पुढे कंटिन्यू ठेवू. हाय, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे सकाळी 5:30. आज गुड मॉर्निंग जरा लवकरच झालेली आहे. मम्मींचे बेस्ट फ्रेंड म्हणजे मैत्रीण आहे, त्यांच्या खूप अगोदर त्या आलेल्या आहेत. तर त्यांना औरंगाबादमध्ये त्यांच्या बहिणीकडे कार्यक्रम आहे, तिकडे जायचं होतं. आज सकाळी 6:45 7:30ला त्या निघणार होत्या, म्हणून आम्ही लवकर उठलो आणि स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकामध्ये शिमला मिरचीची भाजी आणि पोळ्या हे त्यांना सोबत डब्यामध्ये दिलं, कारण मग गाडीमध्ये उतरायचं वगैरे खूप प्रॉब्लेम जाते. आणि सोबतच आमचा चहा पण ठेवला होता. आम्ही सकाळी चहा वगैरे घेतला. स्वयंपाकही रेडी होता, डब्बा पण रेडी झाला आणि मावशी निघाल्या. डुगूचा लाड केला आणि राजवीलाही निरोप सांगितला की तिला सांग म्हणून. हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते आणि त्यांचा पाय हा काही निघत नव्हता. ते म्हणे खूप खूप आठवण येईल तुमची, असं सांगत होत्या त्या. त्यानंतर मी नाश्त्याची तयारी केलेली आहे. पोहे बनवायचे होते, तर सगळे सामान वगैरे तयार करून ठेवलं आणि मग पोहे करायला घेतले. मम्मी, हे सागर भाऊ हे मावशीला सोडायला बसस्टँडवर गेलेले होते. तर ते आले की तिकडनं आम्ही सगळ्यांनी एकत्रच नाश्ता केला. आणि पप्पा एवढ्या लवकर सकाळी पोहे काही घेत नाहीत, म्हणून पप्पांसाठी सकाळी शेवाळ्या करायला घेतल्या. तुपातल्या शेवाळ्या पप्पाला आवडते, त्यानुसार त्या शेवाळ्या केल्या आणि आम्ही बाकी सर्वांनी नाश्ता करून घेतला. नाश्ता वगैरे झाला की मग आम्हाला नंतर लगेचच राजवीच्या स्कूलमध्ये जायचं होतं. आज तिच्या स्कूलमध्ये PTM होतं आणि मागच्या महिन्यात PTM काही झालं नाही त्यांनी, म्हणून या महिन्यामध्ये PTM ठेवलेलं होतं. मग त्याच्याचमुळे आमची सकाळी थोडी गडबड चालू होती की इकडे जायचं होतं. तर त्यानुसार मग नंतर आम्ही सगळं झाल्यानंतर पोहे झाले रेडी, मग नाश्ता केला आणि मग मी राजवीला उठवलं, तिची तयारी करून दिली. तिची तयारी झाली, नंतर लगेच मी पण तयारीला लागली आणि आम्ही निघालो. राजवीच्या स्कूलमध्ये गेलो आणि राजवी तिच्या पप्पाला सांगत होती, पप्पा मी ही ॲक्टिव्हिटी केली, ती ॲक्टिव्हिटी केली. याच्या आम्ही सगळ्यांनी मिळून केली आणि मुलांचे काही प्रोग्राम झाले त्याचे फोटोसुद्धा इथे लावलेले होते त्यांनी. आणि पूर्ण PTM चालू झालेली होती अगोदरच. 9 ते 12चा टायमिंग होता. सगळं थोडंसं व्हिडिओ वगैरे घेतला मी तिथला. मी आणि राजवीने इथे थोडासा व्हिडिओ घेतला आणि राजवीचा हा रिपोर्ट कार्ड, याच्यामध्ये सर्व माहिती आहे त्यांची. आणि इथे आज हिंदी दिवस सेलिब्रेशन होतं, विश्व हिंदी दिवस सेलिब्रेशन. त्याच्या शुभेच्छा दिलेल्या मुलांनी खूप सुंदर केलेलं होतं. सगळ्या ॲक्टिव्हिटी खूप सुंदर होती, छान ड्रॉइंग केलेली होती. आणि ही आहे सोनाची स्कूल, प्रभात किड्स स्कूल अकोला. ही स्कूल वाशिम रोडवर आहे आणि स्कूलचा एरिया खूप मोठा आहे. स्कूलचं मॅनेजमेंटही खूप छान आहे आणि स्टुडंटही खूप ॲक्टिव्ह आहेत. राजवीला म्हणत होती ये फोटो काढ, पण तिला नाही का भूक लागली होती आणि इथे फूड स्टॉल नव्हते आज, नाही तर प्रत्येक वेळेस असते. मग नंतर आम्ही पण दोघांनी थोडासा व्हिडिओ काढला आणि मी पूर्ण एरियाचा व्हिडिओ काढून पाहते म्हटलं की इतके सुंदर झाडं वगैरे आणि सकाळची शांतता आणि थंडगार वातावरण होतं. आणि ही स्कूल जी आहे ही गावाच्या बाहेर असल्यामुळे शेतही जवळ आहे. खूप छान वातावरण वाटत होतं. नंतर मग सोनानी आणि तिच्या पप्पानीसुद्धा फोटो घेतले आणि अजून बाकीचं थोडंसं व्हिडिओ वगैरे घेतला आम्ही. आणि त्यानंतर आम्ही निघालो. आम्ही निघून हे दोघंजण गाडीवर आले, मी थोडी बाहेर आली. तर बाहेरचा थोडासा व्हिडिओ वगैरे घेतला मी. आणि स्कूलचं एंट्रन्स खूप छान आहे आणि खूप मोठं एंट्रन्स आहे. खूप असं वरच्या साईडनी फ्लायओव्हरवरूनही दिसते ते. आणि आम्ही निघालो आणि बाजूलाच आवळीचं शेत होतं आणि त्या झाडाला छोटे छोटे आवळे आलेले होते. आणि आवळीचं शेत म्हणजे खूप मोठं शेत होतं, खूप आतमध्येपर्यंत होतं. आणि त्यानंतर बाजूला मग तुरीचंही शेत लागलं
आणि त्याच्यानंतर मग गव्हाचं शेत होतं आणि सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं आणि थंडगार वारा होता. कारण आम्ही 11 वाजेपर्यंत परत निघालो होतो. यांना काही काम होतं आणि राजवीला पण भूक लागलेली होती. आणि त्या आपण आपला व्लॉग इथेच एंड करू. बाय, भेटू पुन्हा परत.